बाळासाहेब थोरातांची राजकीय विरोधकांचा उपटून फेकण्याची भाषा करण्यात आली आहे। वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात थोरातांची धमकावण्याची भाषा समोर आलेली आहे। बाळासाहेब थोरातांच्या तोंडी धमकीची भाषा आता समोर आली आहे। बाळासाहेबांची धमकी नक्की कोणासाठी हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। अहमदनगरमधली ही दृश्य आहेत। थोरातांची राजकीय विरोधकांच्या विरोधात आता ही भाषा समोर आली, ही धमकी समोर आली। घोटाळेपणी तो चालू कसा होणार नाही याच्याकरता अनेक उद्योग आपल्या तालुक्यात झाले, परंतु सगळे उद्योगाचा निपटारा होतो आहे आणि लवकरच सगळा निपटारा होईल, सगळे व्यवस्थित होईल। हे कोण? हे झाडं उपटणारे माणसं। म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, झाडं लावणारा कोण आणि उपटणारा कोण, आणि उपटणाऱ्याला उपटून टाकणं हे आपलं काम असतं। ही काळजी आपण घेतली तर सगळं चांगलं हिरवगार रान आपलं निश्चितपणे होणार आहे। तर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात थोरातांनी आता एका प्रकारे धमकी दिली। बाळासाहेब थोरातांनी राजकीय विरोधकांना उपटून फेकण्याची भाषा केली आहे। वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात थोरातांची धमकावण्याची भाषा केलेली आहे। बाळासाहेब थोरात यांच्या तोंडी आता धमकीची भाषा आलेली आहे। बाळासाहेब थोरात यांची धमकी नेमकी कोणासाठी, कोणत्या राजकीय नेत्यांसाठी, हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते राम शिंदे जोडलेले आहेत। शिंदेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बाळासाहेब थोरात यांनी राजकीय विरोधकांना उपटून फेकण्याची भाषा केली आहे, या वक्तव्यावरती आपली नेमकी प्रतिक्रिया काय आणि बाळासाहेब थोरात यांचा रोख नेमका कोणाकडे? मला असं वाटतं की या निमित्तानं महाविकास आघाडी लोकसभेमध्ये आलेल्या निर्णयामुळे हुरळून गेलेली आहे। पण महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अजितदादांनी जो अर्थसंकल्प सादर केला, तो महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, सर्व समावेशक ज्यावेळेस अर्थसंकल्प आला आणि लोकांचा फीडबॅक जो येतोय, त्यामुळं काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाल्यांच्या नेत्यांची ही धावपळ सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे उकडून फेकू वगैरे असे जे शब्द थोरात साहेबांच्या तोंडून येत आहेत, मला असं वाटतं की याचा अर्थ महायुती सरकारमध्ये आणलेला हा अर्थसंकल्प, त्यामुळं त्यांचा आता लाईन अँड लेन बिघडत चाललेली आहे। पण एकूणच महाविकास आघाडीचा जो काही फुगा होता तो त्यांच्या लक्षात आलाय की चुकीचा नेरेटिव्ह सेट करून आणि अशा पद्धतीचे भाषण आणि वक्तव्य करून एक निवडणूक जिंकता येते, पण दुसरी निवडणूक जिंकता येत नाही। नक्कीच शिंदेजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर बाळासाहेब थोरात यांच्या तोंडी धमकीची भाषा आलेली आहे, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे पाहणं औत्सुक्याचं विषय। नेमकं बाळासाहेब थोरात यांचं ते वक्तव्य काय ते पाहूया। घोटाळेपणी तो चालू कसा होणार नाही याच्याकरता अनेक उद्योग आपल्या तालुक्यात झाले, परंतु सगळे उद्योगाचा निपटारा होतो आहे आणि लवकरच सगळा निपटारा होईल, सगळे व्यवस्थित होईल। हे कोण? हे झाडं उपटणारे माणसं। म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, झाडं लावणारा कोण आणि उपटणारा कोण, आणि उपटणाऱ्याला उपटून टाकणं हे आपलं काम असतं। ही काळजी आपण घेतली तर सगळं चांगलं हिरवगार रान आपलं निश्चितपणे होणार आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी जोडलेले आहेत। अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बाळासाहेब थोरात यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ज्यामध्ये राजकीय विरोधकांना उपटून फेकण्याची भाषा त्यांनी केली आहे। या वक्तव्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे आणि नेमका बाळासाहेब थोरात यांच्या तोंडीची ही धमकी आलेली आहे, ती धमकी नेमकी कोणासाठी, यावरती आपलं काय मत आहे? मी आता त्यांचं काही पूर्ण वक्तव्य ऐकलं नाही। मला आपलं चॅनल ते वक्तव्य ऐकवणार होतं, पण ते शेवटचं जे एक वाक्य मला तेवढं ऐकायला आलं। आणि बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे, आपण जोडलेले राहा, आपल्याला ते वक्तव्य पुन्हा एकदा ऐकवण्यात येईल। घोटाळेपणी तो चालू कसा होणार नाही याच्याकरता अनेक उद्योग आपल्या तालुक्यात झाले, परंतु सगळे उद्योगाचा निपटारा होतो आहे आणि लवकरच सगळा निपटारा होईल, सगळे व्यवस्थित होईल। हे कोण? हे झाडं उपटणारे माणसं। म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, झाडं लावणारा कोण आणि उपटणारा कोण, आणि उपटणाऱ्याला उपटून टाकणं हे आपलं काम असतं। ही काळजी आपण घेतली तर सगळं चांगलं हिरवगार रान आपलं निश्चितपणे होणार आहे। अमोलजी, आपण आताच बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया ऐकलेली, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे?
नाही, बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अनेक वर्षाचा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि मला वाटत नाही की त्यांनी तशा म्हणजे विचारधारेतून ते म्हटलेलं असावं की काही पक्षाची एखादी खूनशी विचारधारा असते की उपटून टाकू, मारून टाकू. मला असं वाटत नाही की त्यांनी तशा पद्धतीने केलं असावं, कारण हे वक्तव्य त्यांनी सार्वजनिक केलेलं आहे आणि समोर त्यांच्या पक्षाचे अनेक तिथले स्थानिक त्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काही कार्यकर्ते असतील. ते साधारणपणे भाषणामध्ये आपण म्हणतो ना की जो कोणी आपल्याला विरोध करेल त्या विरोधाला त्याच थोडीच उत्तर दिलं जाईल. तर थोडंसं त्यांनी या अँगलने घेतलं, म्हणून त्यात काही त्यांनी चुकीचं इतक्या म्हणजे धमकी वगैरे असं मला तरी काही जाणवत नाहीये त्याच्यामध्ये. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुशअप करण्याकरता ते केलेलं वक्तव्य आहे आणि उपळून टाकायची भाषा मला असं वाटते की तो एक कल्पना विलास किंवा बोलण्याचा तो भाग असेल, त्याच्यात काही वेगळा आहे असं मला वाटत नाही. नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. तर बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केलं. बाळासाहेब थोरातांनी राजकीय विरोधकांना उपटून फेकण्याची भाषा केल्या. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात थोरातांची धमकावण्याची भाषा आता समोर आली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांची नक्की ही धमकी कोणासाठी आहे हे पाहणं महत्त्वाचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.